मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. दोषीवर कारवाई झालीच पाहिजे, झालीच पाहिजे. आमचे झाडं मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे. हिंगोली तालुक्यातील दाटेगाव, डिग्रस, रोहोली बुद्रुक, रोहोली खुर्द आणि संतूक पिंपरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या टाटा सोलार ऊर्जा प्रकल्पावर आता नवीन वाद निर्माण झाला आहे. स्थानिक नागरिक सुनील माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करत प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे वनविभागाच्या पत्रात अशा वृक्षतोडीसाठी कोणतीही परवानगी देण्यात आलेली नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. हिंगोली तालुक्यातील अनेक गावांच्या हद्दीत सध्या टाटा सोलार ऊर्जा प्रकल्पाचे काम सुरू आहे. स्वच्छ ऊर्जा निर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणारा हा प्रकल्प आता वृक्षतोडीच्या आरोपामुळे चर्चेत आला आहे. स्थानिक नागरिक सुनील तान्हाजी माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार दाखल करत प्रकल्प उभारणी दरम्यान मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. झाडं पूर्णच तोडलेले आहेत ते समजच आहे. मात्र त्यांनी पत्र बी आमच्याकडे मॅडमचं आहे, आम्हाला रेंजर मॅडमची, की यांनी कोणतीही परवानगी घेतली नाही. आणि सर सांगतात आम्ही त्याची छाननी करू. आता याच्यात काय हे त्यांचा घोळ आम्हाला काय माहीत नाही. कंपनीवाले सांग काय झालेलं आहे त्यांचं हे तर काही माहीत नाही. बरं, रेंजर मॅडमने आमच्याकडे पत्र दिलेलं आहे की कोणताच परवाना घेतला नाही. आणि DFO साहेब सांगतात त्यांची छाननी करू आम्ही. मग आता जवळपास याच्याच 1200 एकरावर जवळपास 2 लाखाच्या वरी क्वांटिटी टाटा पॉवर या कंपनीने आता 1 ते 1.25 लाख तोडण्यात आता आलेली आहे. अजून काम चालू बाकीचं राहिलेलं आहे, ते तोडणं चालू करणार आहेत. आता चालू म्हणजे काम तिथं आलेलं आहे, प्लेट आहे. तर आमचं म्हणणं आहे तेवढं रद्द करावं, यांच्यावर कडक कायदेशीर गुन्हा दाखल करावा. आता याच्यावर काहीच गुन्हा दाखल करत नाहीत. आता तिसरी वेळ आहे, नुसतीच येऊन विजिट द्यायलेत आणि चाललेत. आणि शेतकऱ्याचे पूर्ण रस्ते ते बंद केले टाटा पॉवरने. आणि इथून जे जंगलात जनावर राहत आहेत ते पूर्ण शेतकऱ्याला त्रास झाला चालू. आता DFO साहेबाला बोलायला गेलं तर DFO साहेब म्हणले आम्ही काय करणार याच्यावर उपाय. आम्ही इथंच ॲक्च्युली जिथं काम झालं आहे इथं वृक्षारोपण तोडणं झालं आहे, इथंच आम्ही उपोषणाला बसणार आहे पूर्ण शेतकरी. आणि मी स्वतः आमरण उपोषण करणार आहे. याची तारीख आम्ही आता तारीखच्या नुसार मी 5 तारखेपासून त्याला इशारा देतो. 5 तारखेला जर त्यांनी नाही घेतलं 5 तारखेपर्यंत तर आम्ही आमरण उपोषणाचा इशारा दिलेला आहे. वनमंत्र्याला त्यांनी आता रिपोर्ट. तक्रारीनंतर वनविभागाकडून देण्यात आलेल्या पत्रामुळे या प्रकरणाला आणखी वेगळे वळण मिळाले आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांनी दिलेल्या लेखी उत्तरात संबंधित प्रकल्पाकडून वृक्षतोड परवानगी अथवा पुनर्लागवडी संदर्भात कोणताही अर्ज प्राप्त झालेला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच कार्यालयाकडून कोणतीही वृक्षतोड परवानगी देण्यात आलेली नसल्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर घटनास्थळी विभागीय वनाधिकारी राजेंद्र नाळी, वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळाची पाहणी केली असून या संदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याची प्रतिक्रिया प्रवाहाशी बोलताना विभागीय वन अधिकारी राजेंद्र नाळे यांनी दिली आहे. यामध्ये दाटेगावचं शिवार असेल, रावलीचं शिवार असेल किंवा इतर गावांमध्ये सोलार पॉवर प्लांट टाटा कंपनीच्या माध्यमातून उभारण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे. तर या बाबतीमध्ये ज्या जमिनी शेतकऱ्यांच्याकडनं त्या पॉवर प्लांटसाठी लीजवरती घेण्यात आल्या होत्या तर त्याच्यामध्ये जी झाडं अस्तित्वात होती ती तोड केल्याची तक्रार वन विभागाला प्राप्त झाली होती. तर त्या अनुषंगानं संबंधित वन परिक्षेत्र अधिकारी हिंगोली यांना आपण चौकशी करण्याचे निर्देश दिलेले होते. तर त्यामध्ये त्यांनी प्रथमदर्शनी तिथे वृक्षतोड झाले असल्याचं आम्हाला कळवलं आहे. तर त्या अनुषंगाने प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करण्यासाठी म्हणून मी आज या ठिकाणी आलेलो आहे. तर या ठिकाणी आम्ही येऊन पाहणी केली आहे आणि याचा सविस्तर अहवाल वन परिक्षेत्र अधिकारी हिंगोली यांना एकूण किती झाडं वृक्षतोड करण्यात आलेली आहे याबाबतचा अहवाल देण्यास कळवण्यात आलेला आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये महाराष्ट्र वृक्षतोड अधिनियम 1964 अंतर्गत कारवाई केली जाणार आहे. आणि जर त्याच्यामध्ये वृक्षतोड झाली आहे आणि त्यात परवानगी घेतली नाही असं निदर्शनास आलं तर त्याबाबत जे काही कायद्यात तरतुदी आहेत त्याच्याप्रमाणे पुढची कारवाई योजली जाणार आहे. वन विभागाच्या या पत्रानंतर आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जर परवानगी घेण्यात आली नसेल तर परिसरातील झाडांची तोड नेमकी कशी झाली? संबंधित यंत्रणांनी याची दखल घेतली होती का? आणि या प्रकरणी पुढे काय कारवाई होणार? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाकडून अपेक्षित असल्याच्या चर्चा होत आहेत. त्यावेळेस आमच्या इकडे तापमान जवळपास 44-43 गेलेले सर. आणि याच्यात राहणारे वन्यजीव प्राणी, नीलगाय असेल, हरणे असतील, ते पूर्ण प्राणी आता शेतकऱ्याच्या शेतात जाणार आहे. तर याला जिम्मेदार कोण हेच मला प्रशासनाला विचारायचे. आमदारात लवकर काहीतरी करून द्यावं किंवा एक बाउंड्री मारून त्या वन्यजीवांचा तरी
काहीतरी सोय लावा, कारण इथून पुढे पेरणीचे दिवस येणार आहेत. त्या वन्यजीवाला आसरा नाही. यांनी पूर्ण तुम्ही मागं बघू शकाल, पूर्ण प्लेट लावलेल्या आहेत सोलारच्या. त्या सोलारच्या प्लेटमुळं काहीच करता येत नाही. इथं आम्हाला शेतकऱ्याला एंट्री नाही आणि शेतकऱ्याचे आमचे जे गुरंढोरं चरणारे होते ते पूर्ण परिसर यांनी व्यापलेला आहे. याच्यात आता सामान्य शेतकऱ्याला ते एंट्रीच नाही. इथं प्लॅन्ट व्हायला परिणाम शेतकऱ्यावर होणार आहे. यावेळेस तुम्ही टेम्परेचर बघू शकता. माझ्या मागे शेतकरी येतं, काही शेतकरी बांधव त्यांना विचारू शकता काय काय परिणाम झाले तर. मुळे आमच्या शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. माझ्या अर्ध्या गटामध्ये जायला रस्ता नाही. या गटामध्ये अर्धा शेत दिलेला आहे आणि अर्ध्या शेतात जायला रस्ता देतो म्हणली होती तोंडी. त्याच्याकडे अर्जबाजी सुद्धा केली होती आम्ही, पण त्यांनी ते शेतामध्ये जायला रस्ता पूर्ण बंद करून घेतला, पॅक करून घेतला. आमच्या शेतामध्ये कोणत्या प्रकारचं वहिवाटीचे जुन्या काळातले जाण्या येण्याचा रस्ता होता ते सगळं बंद केला. आता शेतामध्ये ट्रॅक्टर वगैरे काय थ्रेशर वगैरे कोणत्या प्रकारचं वाहन जाऊ शकत नाही. त्यामुळं आम्ही शेतातला माल घरी आणणे, शेतातले मशागत करणे सगळं बंद पडले सर. कोणी आता सातबारातून कोणी जाऊ देत नाही. आणि मेन रस्ता जे शिवरस्त्याहून जे नंबर दुऱ्यांचे जे रस्ते होते ते पूर्ण त्यांनी बंद केलेले आहेत आणि त्याच्यावर शासनाने कडक कारवाई करून आम्हाला रस्ता देण्याची. सुबाळे दाटेगावचा रहिवासी आहे. टाटा सोलारमध्ये 1200 एकर जमीन गेलेली आहे. त्याच्यात शासन प्रशासन म्हणते की झाडं लावा, झाडं जगवा. त्याच्यात हे झाडं तोडणीमध्ये उन्हाचं टेम्परेचर जे आहे ते वाढलं आणि त्याच्यामुळं आता पाणी पडल न पडल याच्यावर हेच नाही. आणि जे लोकप्रतिनिधी आहेत आमचे त्याच्याकडे जर तक्रार दिली तर यायला तयार नाहीत, पाहायला तयार नाहीत. त्याचं म्हणजे असं दुर्लक्षच आहे. मग याची हातमिळवणी काय झालेली आहे ते काय माहीत नाही. की एक तर त्यानं जमिनी घेऊन रस्ते दिलेले नाहीत, झाडं तोडलेली आहेत. 1200 एकरमध्ये एक बी झाड नाही राहिलेलं. आणि आमच्या दाटेगावचा एक चालू आहे की बुवा दाटेगावमध्ये वृक्ष लागवड आम्ही स्वतः 18,000 लावलेली आहे. त्याच्यावर डोक्यावर पाणी घातलेली आहे आम्ही 5 एकरात. आणि 5 एकरातून आहे ना 1200 एकराचा चक झाडाचा उद्ध्वस्त केलेला आहे. अजून शेतकऱ्याला आम्हाला 1 रुपया भेटला नाही झाडं तोडल्याचे. वाटेचे भानगडी आहेत पण ते मिटले नाहीत. परंतु या इतकी झाडतोड झालेली आहे त्यांना आम्हाला 1 रुपयाही मिळाला नाही. 1200-1300 एकराचं झाडाचे आमचे नुकसान इतके झालेली आहे. एका एकरामध्ये 10-10, 20-20, 25-25 झाडं होते पण काहीही फरक पडला नाही. आम्ही किती कलमा केला तरी कोणी ऐकलं नाही. मग आता काय करावं, इलाज नाही. आता आंदोलनच करावं एक दिवस. दुसरा काय पर्याय आहे नाही तर आम्हाला काय पर्याय दिसेनच. समजा इकडे पहा तिकडे पहा काय करावं समजे नाही. रस्ते बंद झाले ना, जाऊन पहा आमचे पाणी बंद झाल्या. इकडे म्हणा ते याला म्हणतात ते त्याला म्हणतात, त्याच्यानं आमचा काय मेळ होईना. सगळ्याचं आमचं असं झालं आहे, सगळा गोंधळ झालेला आहे. दरम्यान या प्रकरणाबाबत संबंधित कंपनीची भूमिका जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी दूरध्वनीद्वारे संबंधित अधिकारी अविनाश राठोड यांच्याशी आम्ही संपर्क केला. त्यावेळी शेतकऱ्यांनी सोलार प्लांटसाठी शेती दिली आहे, आम्ही तर भाडेकरू आहोत, आम्ही झाडे तोडली नाहीत, त्यामुळे झाडेच नसल्याने तोडण्याचा प्रश्न उद्भवत नाही. संबंधित ज्या शेतकऱ्यांची जमीन सोलार प्लांटसाठी कंपनीने भाडेतत्वावर घेतली आहे त्या जमिनीतील कंपनीने झाडे तोडली नाही, त्यामुळे झाडे असण्याचा किंवा तोडण्याचा दूरपर्यंत संबंध येत नसल्याची प्रतिक्रिया प्रवाहाशी बोलताना दूरध्वनीद्वारे कंपनीशी संबंधित असलेले अधिकारी अविनाश राठोड यांनी दिली आहे. तोपर्यंत या संपूर्ण प्रकरणात प्रशासन कोणती भूमिका घेते आणि चौकशीचे निष्कर्ष काय येतात आणि शेतकऱ्यांनी केलेली तक्रार पाहता त्यात कितपत तथ्यता आहे याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली.